1978 साली वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले होते। त्यांनी पुलोदची आघाडी स्थापन करून काँग्रेसच्या विरोधात सरकार बनवले। हा पवारांचा राजकारणातील मास्टर स्ट्रोक होता। पण हे सरकार फक्त 18 महिनेच टिकले। फेब्रुवारी 1980 मध्ये केंद्रात मोठे सत्तांतर झाले। 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या होत्या। इंदिरा गांधींनी सत्तेत येताच राजकीय सूडभावनेने त्यांच्या विरोधात असलेल्या 9 राज्यांची सरकारे बरखास्त केली होती असे म्हणतात। पवारांचे सरकारही त्याचमधील एक होते। बरखास्तीचे कायदेशीर कारण होते की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, त्याचसोबत राज्याच्या घटनात्मक यंत्रणेचे अपयश। परंतु या अपयशामागे ठोस प्रशासकीय कारण नव्हते। तर असे म्हणतात की लोकसभा निवडणुकीतील केंद्रातील विजयानंतर राज्यात आपले वर्चस्व पुन्हा स्थापित करण्याचे स्पष्ट राजकीय उद्दिष्ट होते। इंदिरा गांधींच्या केंद्र सरकारने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती आणि राज्यातील अस्थिरता हे कारण देऊन तरुण मुख्यमंत्री शरद पवारांचे सरकार बरखास्त केले होते। त्यामुळे पवारांना बहुमत असतानाही राजीनामा द्यावा लागला।